रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या घराघरामध्ये पोहोचलेले शिरीष गवस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोकणामधील एक दाम्पत्य शिरीष गवस आणि पूजा गवस हे दोघे त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणामधील जुन्या परंपरा आणि खाद्यपदार्थांची चव त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पसरवत होते. याच यूट्यूब चॅनलचे मालक शिरीष गवस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी त्यांच्या मुलीच्या पहिल्या बर्थडेचा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता. हाच व्हिडिओ शिरीष गवस यांचा लास्टचा व्हिडिओ ठरला. 10 दिवसांपूर्वी एकदम ठणठणीत असणारे शिरीष गवस यांना अचानक एके दिवशी चक्कर आली. त्यानंतर ते 4 तास बेशुद्ध होते. त्यांना ताबडतोब गोव्यामधील एका दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं. त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली. तिथे गेल्यावर असं समजलं की त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे. त्यांना ब्रेन ट्यूमर होता. डॉक्टरांनी ऑपरेशन केले होते, परंतु शिरीष गवस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गवस कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिरीष गवस हे मुंबईमध्ये IT क्षेत्रामध्ये कार्यरत होते. त्यांची बायको सिनेसृष्टीमध्ये कामाला होती, परंतु कोरोनामध्ये दोघांच्या नोकऱ्या गेल्यानंतर दोघांनी आपल्या गावी सिंधुदुर्गामध्ये सासुली गावामध्ये येऊन काहीतरी करायचं ठरवलं. तेव्हा त्या दोघांनी एक यूट्यूब चॅनल चालू केला. त्याचं नाव होतं रेड सॉइल स्टोरीज. या चॅनलच्या माध्यमातून दोघं दाम्पत्य आपल्या गावातील परंपरा, खाद्यपदार्थ याचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकत होते. या दोघांना याच्या माध्यमातून भरपूर यश मिळालं. काही दिवसातच त्यांच्या चॅनलला 4 लाख सबस्क्रायबर झाले. परंतु आता अचानक झालेल्या शिरीष गवस यांच्या मृत्यूने सगळीकडे शोककळा पसरली आहे.